यामुळे यकृताला सूज येते, फुफ्फुस नलिकांना सूज येते. श्वसन घेण्यासाठी मुख्य अवयव म्हणजे फुफ्फुस. तर दारू पिल्यामुळे फुफ्फुस नलिकांना सुद्धा सूज येते. मळमळ आणि उलट्या. दारू पिल्यामुळे पचन सेवन होत नाही. दारू पिल्यामुळे आपण जे जेवतो ते पचन होत नाही, त्याच्यामुळे मळमळ आणि उलट्या होण्याची शक्यता असते. आपण कुठले पण निर्णय व्यवस्थित घेऊ शकत नाही. वाईट पण निर्णय आणि चांगले पण निर्णय घेऊ शकतो. आणि दारू पिल्यामुळे स्वभावात बदल पण होऊ शकतो आणि घरच्यांना पण त्रास होऊ शकतो. दारू पिल्यामुळे स्वभाव इकडं तिकडं होऊ शकतो. घरी गेल्यावर पण चिडचिड होऊ शकते. दारू पिल्यामुळे खूप झोप लागते. त्यामुळे आपल्या कामावर पण लक्ष राहू शकत नाही. यानंतर घरच्या परिस्थितीवर प्रभाव पडू शकतो आणि सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक जीवनशैलीवरती प्रभाव पडू शकतो. तर दारू सोडण्यासाठी मुख्य उपाय पाहिजे. नंतर डॉक्टरवरती वैद्यकीय उपचार केले पाहिजे. समुपदेशमध्ये डॉक्टरचा सल्ला घेऊन दारू सोडण्यासाठी आपल्याला प्रबंधित करण्यात पाहिजे. जसं की स्टुडंट्स वगैरे कॉलेजमधून मोर्चा वगैरे चालू करतात, त्यामध्ये शिक्षण घेऊन स्वतःला ताबा ठेवण्यासाठी मदत करायला पाहिजे. त्यांच्यामुळे घटस्फोट होण्याची शक्यता वाढते. तसेच आर्थिक नुकसान म्हणजे आर्थिक नुकसानात दारू पिल्यामुळे किती पैसे आपण खर्च करतो व त्यांच्या स्थिती शुद्ध नसते, त्यामुळे आर्थिक नुकसान होते. बारीकी नजर से देखोगे तो वहाँ पर उनकी घर की बैक साइड या फ्रंट साइड बैरल्स रहते हैं, टब्स रहते हैं, तो वो लोग क्या करते हैं, वो पानी ऑलमोस्ट ऑल 1 हफ्ते से ज़्यादा भी स्टोर करके रखते हैं, क्योंकि इस तरफ जो गाँव है यहाँ पर थोड़ा पानी की कमतरता है. जो है ना वहाँ पर ज़्यादा लोग क्या करते हैं, पानी स्टोर करके रखते हैं. तो पानी ज़्यादा स्टोर कर तो क्या हो, वो जो मॉस्किटो रहते हैं ना, उनके ब्रीडिंग के लिए वो अच्छा हो गया. वो ब्रीडिंग साइड से सही और मच्छर वगैरह नहीं पड़ता है, पर ब्रीडिंग साइड से तो मच्छर शुरू ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಜೆಎನ್ಎಂ ಸೆಂಟನರಿ ಜೆಎನ್ಎಂ ಕಾಲೇಜ್ ಮತ್ತು ಸಂಯೋಗದೊಂದಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿನ ದೇಸೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಿಶ್ವ ಮಲೇರಿಯಾ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಯಿತು ಹಾಗೂ ಜನರಿಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ಅರಿವು ಮೂಡಿಸಲಾಯಿತು. ಸರ್, ಇವಾಗ ನೀವು ದೇಸೂರು ಗ್ರಾಮದ ಮಾತ್ರ ನೀವು ಪ್ರಚಾರ ಮಾಡುತ್ತೀವಿ, ಇದರ ಮಲೇರಿಯಾ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹಳ್ಳಿ ಹೋಗಿ ಇವಾಗ ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 36 ಹಳ್ಳಿಗಳಿವೆ. ಸೊ 36 ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಾವುದೇ ಇದ್ದರೂ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದುಗೂಡಿಸಿ ಅವರಲ್ಲಿ ಅರಿವು ಮೂಡಿಸುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್, ತಮ್ಮ ಹೆಸರು? ನನ್ನ ಹೆಸರು ಕೃಪಾಲ್ ಮೇದಾರ್, ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್, ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ.